नमस्कार मित्रांनो, मी क्रिकेट समालोचक हर्षल मुंडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन मिनी ब्लॉग मध्ये। आज आपण पुन्हा चाललो मावळ प्रीमियर लीगच्या तिसऱ्या दिवसासाठी। ग्राउंडवर पोहोचलो तर बघा हा काय करते, नक्की हेल्मेट आहे का ती बॅग आहे काय समजायलाच मार्ग नाही। हा वेल्ल्याचा स्टार प्लेअर आहे हो, कालच 50 मारले, आज बोलते जाऊन 4-5 षटकार आता पण मारतो। बोललो बार आहे तू मार, बोललो मी कॉमेंट्रीला बसतो। मग केली तुमच्या भावानी कॉमेंट्रीला सुरुवात, तेवढ्यात सूरज सर पुन्हा ग्राउंडवरती फ्रेश होऊन आले। तर यांचा बघा काय चाललंय, मेरे बाबूने खाना खाया की नाही। अरे इथं आम्ही जेवलो नाही, या लवकर। मग सूरज सरांकडे माईक सोपवला आणि मस्त आपण आलो जेवायला। मस्त पोटभर खाऊन घेतला। तर हा बोलते थांबा तुम्हाला जरा मी ब्रेक देतो, बोलतो आता मी कॉमेंट्रीला बसतो। त्याआधी सगळ्या सेट करते आणि हा कॉमेंट्री करेल तोपर्यंत लाईटच गेली। आणि लाईट गेल्यानंतर आमच्याकडे ऑफलाईन कॉमेंटेटर आहे हो, ऐकायचं का तुम्हाला? डोळे पुसते कोण तोंड पुसते, त्यांना पाण्याची खूप ताण लागलेली, कसा आणि हात त्यांची खूप दुखायला लागलेली, कारण की इकडून तिकडून पळापळीचं चालतं वातावरण आणि अशा तऱ्हेने त्यांच्या डोक्यात टेन्शन आलेले, आपण फायनलला पोहोचेल का नाही। कसं वाटलं कॉमेंटेटर नक्की कमेंट मध्ये सांगा। लाईट यायला वेळ होता म्हणून थोडा फिरायला गेलो तर हा बघा हा बोलते थांबा आता, बोलते मी वॉर्मअप करते आणि त्यानंतर बॅटिंगला उतरणार आहे। ही बसली स्टील बॉडी, बोलो भारी आहे रे। तर लगेच हा बोलायला लागला काय नाही, पोरींच्या नादाला लागून सगळा घालवलाय बोलते। मग याला बोललो मला बोलला असता तर मी याला जाम बेकार मारला असता। मग काय लावली आहे दोघांच्यात भांडणं, ही मारामारी आहे बघा कसले एकमेकांची भांडणं करतायत। भांडणं करता करता तोडली हेवी कॉर्ड, बोलतात तुम्ही आमची भांडणं लावली आता कॉर्ड पण तुम्हीच लावून द्या बोलते। बोलो ठीक आहे आता काय। तेवढ्यात या स्पर्धेचे उपाध्यक्ष म्हणजे सन्मान्य रविशेठ भुरुक साहेब आपल्याला भेटायला आले। तेवढ्यात पुढे जातोय तर काय आर्मी मॅन अरुणजी मालुसरे सर पा, एक बॉल 3 पाहिजे होता, डायरेक्ट षटकार मारला, मॅचच फिनिश करून टाकली, एक नंबर काम। हे बघा हे स्पर्धेचे अध्यक्ष आहे तो नाना शिळीमकर साहेब, याला बोलतो तो खरं क्रिकेट प्रेमी। स्टेडियमला जागा नाही भेटली, 2 बॅनरच्या मधून मॅचचा आनंद घेत आहेत, नाद करती काय। तेवढ्या ते 2 भाऊ आले, आम्ही पण तुमच्या ब्लॉग मध्ये आलो पाहिजे, बोला 100%। थोडा गरम होत होता, गाडी काढली, पंचांना घेऊन बोललो चला ताक प्यायला जाऊ। मस्त ताक पियालो आणि परत आलो ग्राउंड वरती। बोललो नवीन कॉमेंटेटर कोण आलाय, तर बघतोय तर हा लाईव्ह स्कोरर वाला आहे। बोलो कॉमेंटेटरची टी शर्ट घातली, काय बोलायचं। तर इथं काहीतरी लय मोठा विषय चालू आहे, सगळ्या मॅच मला वाटतं हेच जिंकतील आता। तेवढ्यात परत लाईटीन धोका दिला बघा, सूरज सरना किती टेन्शन आलाय, कारण की पटकन इनिंग करून त्यांना ऑप्शनला जायचं आहे आज। कसं आहे ना मित्रांनो, दुसऱ्याच्या आनंदामध्ये स्वतःचा आनंद शोधण्यात एक वेगळीच मजा आहे, कारण त्याची विरुद्ध टीम जिंकली आहे पण तो हारून पण कसा खुश आहे ते बघा। आणि हा सगळ्या मॅच हारलो पण याचा कॉन्फिडन्स बघा, उद्या बोलते सकाळी ग्राउंड राहिलो ना 18 बॉल मध्ये 15 तरी मी षटकार मारणार आहे, याला बोलतात कॉन्फिडन्स। तर आजचा दिवस खूप छान राहिला। तुमच्या भावाचा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका। त्याच वेळेला युट्यूबला जाऊन सुद्धा सबस्क्राईब करा, ज्याची लिंक बायो मध्ये आहे। बाय।